तुम्ही सर्व माड करीत तुमले नाही समजावते बटा माड करीत ना डे मग तुम्हाला तोंडे दकी वाटी राहणार मी नीचे सांगणार अहो कितला भारी असा दत्त जस काय त्यासले काहीच समजे नाही राहणं बा मी फॉरन मा येले का गोंधळ मग बसेल राहतं ना त्या बसणारच नाही पैसे ते दको त्या दिनभर ना टन केलं राहतं बुक्या बुक्या बाकीला संध्याकाळ कसर काढान करता दिनभर बुक्या राहतच त्या वाढपी पोरेला सांगतं काढ रे खाल दे काढ पोर नाही येणार हो भाऊ काका काय नाही हो काय काढ काढ नाही ना हो काका अरे तू खाल दे काढ हो काका आईकडे चुलावर राय गे रे भो बट गई गे रे आपा नेमकं म्हातारा नाही साले 2 पीस उन्हात एक चांगलं होतं आणि एक हड्डी होती आता खाणाऱ्याला चांगलं समजा सोय हड्डीना मधमा मटेरियल रास म्हातारा हड्डी माना मटेरियल वडाल घ्या म्हणतो हड्डीच बोलली नाही हो चालू पंगत मा पाहिलं माडी ना तुदला नाही उन्ही गुचकीन घ्या पुचकी वाढपी पोरे म्हणे यालगार माशी बाया यालगार मा शिलगाव अरे आपलं बादलीभर चोरी दपी काढेल्या खावा मा आंदी म्हणे याल शिलगावात आता 2 पोरेशने उचलेन गारमा टाका म्हातारील म्हणे तुना म्हातारा घ्या म्हातारील बी माहीत होता उल गेल वावर आहे असं पण नवरा मरानंतर बाईल चांगलं रडणं पडत खरं आहे ना आजी माय खरं आहे का नाही आणि हेच ना रडानी स्टाईल बरं का कितला का वायबार म्हातारा मरे ना भारीच रडस मन माय आको एक शब्द ठरेल राहतेस ना म्हणा राम वो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्या ना मना धनी फेवरेट शब्द तुम्हाला कोणता आहे सांगू का वो माय म्हणा जो पाया आंबा कसा कानी वई गया ना मना देव म्हणता सर काकू त्या आंबान खाल दाबीन मर जशी तू इतकं भारी काम रास ना बाप 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 हो ते म्हातारान बायको रडायला लागली म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी म्हणा राम का आडंदी मा भजन करी राहणार ना मना दे मी ऐकी राहीन तू मी म्हणता आपलं काही नुकसान नाही मला ते माहीत होतं कधी कीर्तन मा बसना नाही भजन मा बसना नाही गोंधळ मात्र सोडे नाही पण म्हणता म्हातारी रडी राहिनी सैन करा ना मग शेवटलं म्हाताराला आंघोळ देवाय गी उचलान टाइमले म्हातारी सांगे तू म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तोड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मना देव आणि मला ते जागती जोत बघत नाही माझ्या कापरच बराय गे ना हा असं कापरं बरं गे म्हणता गोंधळ मा काता काता उपडी घ्या पंढरपूर बजरले जायला होता आणि तू सांग राणी आणि तोंड मग तुळशी ना पाला म्हातारी पुरी जोर जोर मारडे म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मना देव मी बटा लोकेश माय आवाज दिना इथूना राम ना तोंड मा कोंबडी ना पिष्टा खूपशी देना वनी काकू का बरं म्हणे महाराज म्हणतो यांनी आयुष्यभर फार रमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशीना पाला ना कितला गुण लागावशे तुळशीना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन बी यान तोंडमा खूपशी दिलं तरी यांना उद्धार होणार नाही जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल त्याच्यासाठी गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही तुम्ही जे पण करताय तुम्ही माझे हिंदू धर्माचे आहात म्हणून हक्काने सांगेल तुम्ही माझे माता मावले माझे मायबाप आहात माझे भाऊ बहिणी आहात तुम्हाला सांगेल आपला धर्म मुक्या प्राण्यावर दया करायला शिकवतो मुके प्राणी मारू मारू खातात कितपत योग्य तुम्हाला आमची कीर्ताई ताई थांब 2 मिनिटं बोलू नका ए दीदी बोलू नका 2 मिनिटासाठी ऐका आता महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला आमचे महाराज मंडळी म्हणतात आई माझी मायेचा सागर आई माझी दयेचा सागर तुम्हाला मायेचा सागर का म्हणतात तुमचा मुलगा जर आजारी पडला ना तुमचा मुलगा आजारी पडला तुम्ही दिवसभर शेतात जरी काम केलेलं असलं ना तरी सुद्धा रात्रमध्ये 4 वेळेस उठतात आणि पोराचा अंगातला ताप चेक करतात माय मन पोऱ्याला जास्त ताप ते नाही बरं घ्यावीन ना म्हणजे तुना पोऱ्यानं अंगमाना ताप तुले सैनवत नाही पोरगाना पायमाना काटा तुला सैनवत नाही तू नवरा दुसराना बच्चा कापिलं हे सांग तू कुशाल रांधेश नाही खास बिन खावाडस बी तुला दयेना सागर कस काय म्हणाल चालेल माय योग्य आहे का ते तुम्ही दया दाखवा माया हो आज माझ्या मायांकडनं माझ्या बहिणींकडनं मला अपेक्षा आहे आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकते आज मी कीर्तनात मनातल्या मनात शपथ घेते आजच्या नंतर माझ्या चुलीवर मी मटण मासा शिजवणार नाही अशी मी रविकिरण महाराजांच्या कीर्तनात शपथ घेते चालेल ना बाकी नाही बाया तू न बट पटच बापन तू आई बस मजानच येडानगतच चावे साव भाऊ तुम्ही जर ठरावं आपला चुलीवर मटण मासा शिजणार नाही यासले जर लैनात नाही यासले सांगा ए
आज नंतर आपला चुलावर बनणार नाही. तुम्ही जर रांधानं बंद कर दे ना एका गलीमा तैल्या फिरावतील का? हा तुम्ही रांधानं बंद कर द्या याला यानं बंद कर देतील पण उलटा असंच आहे या बंद बी कर द्या असेतच. पण आई बहिणले 3 दिन होईनात का संध्याकाळला अशी डोकाला हातला मायवर तोंड बी असं मैक वेगळी मजा ना जीव करा ना तुला तिसरा दिनले जीव असा मजा ना करस मैक तोंड होई जा कवय बंद होईन काकू. हा अरे माझे तुकडोजी महाराज सांगतात हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लोकाला कशी नाही किऊ. कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी खाणार गोडा झाले शिल्लक उरली नाही पुरी. देवापासून काहीच नाही निघून गेला जीव या निर्दयी लोकाला कशी नाही किऊ. अरे माझे तुकडोजी महाराज सांगतात देवाच्या पुढे बकर कापतात देव काय बकर मागत नाही. आपण आपली स्वतःची आहे ना हो खायची वासना आहे ना ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे चुकीची कामं करतात. सगळ्या मायांना सांगतो तुमच्या लेकराच्या अंगातला ताप तुम्हाला सहन होत नाही तर दुसऱ्याचं पिलू कापून कसं काय खातात माया हो ही तुम्हाला दया नाही काय येत. बंद करा. आणि तरुण भावांना सांगतो तुम्ही बी विमल खातच चेल काय द्या रे ती विमलले ती विमल खायच नाही दगडवर तू की या महिनाभर दगडवर ना दाग जात नाही तुम्हाला फेफडाच ना साधा हाल करस होई का ती हो. ज्या तरुण भाऊ दादा सोन मी परका नाही तुम्हाला भाऊ हे रे तरुण भाऊले सांग राहू आणि रागू ना ते तुम्हाला भाऊ समजे माफ करा बठा भाऊस ना पायपडी सांगास विमल खाणार असले तुम्हाला मग थोडी बी लाज शरम होते आजच त्याग करी सोडल्या. आणि जर विमल खाणीच होई ते गरीबनी पूर्ण नशीब नका फोडा रे काका हो. कारण या विमलमुळे तरुण पोरं कॅन्सर होऊन मरत आहेत. 27-28 वर्षाच्या पोरी विधवा होत आहेत या व्यसनाच्या पायी. तरुण पोरं विमल खातात आणि तरुण पोरी विधवा होत आहे. जर तुमले विमलच खाणे दारूच पिणे ना कोण गरीबनं पूर्ण नशीब फोडू नका. कुवारा रा मग कितली बी दारू प्यान काय बी विमल काका काय बी करा कुवारा मरी घेत ना मायबाप पडका मग गुंडाईन फेक देतील तुम्हाला हिर बसाडा ना ताण नाही आणि वायफड खर्च बी नाही. हा कसाल कोण गरीबनं पूर्ण नशीब फोडतं. कोणत्या भावाला वाटतं माझ्या बहिणीचं लग्न दारुड्या पोरगा बरोबर झालं पाहिजे वाटतं का? नाही ना. तुम्ही पोर दारुड्याला देवान नाही आणि डोसली दुसरा पोर करायला जातं तुमले लाजाने वाटते का रे बिगर आबरू ना. विठ्ठल विठ्ठल घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन. पहिले तर सगळ्यांची जाहीर माफी कारण मला 2.5 तास बोलायचं असतं. 2.5 तासात एका शब्दात कोणाचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांचे पाया पडून माफी मागतो. जे माझे बाबा लोक आहेत माझ्या मायांसारखे त्यांना सांगेल तरुण भावांनाही सांगेल दादा माझ्याकडनं चुकलं असेल तर तुमचा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेले माझ्या बापासारखे माझ्या मायांसारखे त्यांनाही सांगेल तुमचा मुलगा समजून माफ करा. 4 पोरे होतील 5वा समजून माफ कर जात 3 असतील 4था समजा 2 असतील 3रा समजा 1 असेल 2रा समजा तुमले पोऱ्या नसेल माल दत्तक लिहिल्या काका आपण माफ कर जात. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गाऊया. त्या सावता महाराज असेल नाथबाबा असेल संत चोखा मेळा असेल संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर